गेलेला आशिष आता परत कधीच येणार नाही, पण दारू पिऊन अपघात केलेला व्यसनी मुलगा नाही, हा कलंक आम्ही नाही सहन करू शकणार। याची पूर्ण चौकशी व्हावी म्हणून आम्ही किती विनवण्या केल्या, किती अर्ज केले, हात पाय धरले लोकांचे, पण ते नाही होऊ शकलं। पण मी हार मानणार नाही, जीवात जीव असेपर्यंत लढा देईन। वाटलं होतं तू साथ देशील, पण तुलाही पुरावाच हवाय। माफ करा, मी आपल्या सगळ्यांचा खूप वेळ घेतला। निघूया आपण, आपला लढा आता आपल्यालाच लढावा लागेल। नाही काका, या लढ्यात आम्हीही तुमच्या बरोबर आहोत। आम्हाला पुरावे लागतील आणि ते आम्ही शोधून काढू। सेठ म्हणाले तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणि पोलीस स्टेशनला चौकशी करा, तिथून नक्कीच माहिती मिळेल। आणि हो, त्या रिसॉर्टवर सुद्धा चौकशी करा, तिथूनही बरीच माहिती मिळेल आपल्याला। आशिष निर्दोष असेल तर त्याला न्याय मिळायलाच हवा।